पुनर्विकास झाला पाहिजे, यासाठी जे अडथळे असतील ते दूर करू. चला, जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, माझ्यानंतर विचार. माझा जास्त मोठा नाही फार. अध्यक्ष महोदय, पागडी व्यवस्थेच्या अंतर्गत जी घरं आहेत त्यांचे वारसा हक्काने हस्तांतर घर मालकामार्फत करण्यात येत नाही बऱ्याच ठिकाणी. त्यामुळं कौटुंबिक वारसा हक्काने हस्तांतर विनामूल्य होणं गरजेचं असून देखील असे न करणाऱ्या घर मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत शासन काय उपाययोजना करेल का? कारण पुनर्विकासाच्या वेळी पागडी व्यवस्थेत किंवा जे टेनंट असतात त्यांना वारसा हक्काने त्यांचा हस्तांतर घर मालक करून देत नाहीत, आणि जर केलं नाही तर पुढचा वारसाचं नाव लागतच नाही, आणि मग पुनर्वसन ज्यावेळी होतं त्यावेळी मग त्यांना बाहेर काढण्यातच कार्यक्रम असतो. तर त्यासाठी काही प्रोव्हिजन आपण कराल का? आणि दुसरा, आपण यावं हा आग्रह यासाठी धरला की ओरिजिनल मंत्री कसा उत्तर देऊ शकतो हे नाही, पण हे जे तुमचं उत्तर ते त्यांना देता येणं शक्य नाही, कारण तुम्ही हे जगलेला आहात, म्हणून माझा आग्रह होता की ओरिजिनल मंत्र्यांनी उत्तर द्यावं, सप्लिमेंटरी मंत्र्यांनी उत्तर देऊ नये. त्याचा फायदा सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेने झाला. चला पुढे. माझ्या प्रश्नाला उत्तर. या बाबतीमध्ये जयंतरावांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की मालक राहत असेल आणि त्याचा वारसाला पुनर्विकासाच्या वेळेस त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, बरोबर ना? या बाबतीमध्ये जर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काही बदल करावे लागले, नियमात काही बदल करावे लागले तरी करू, पण शेवटी त्याचा जो वारस आहे, म्हणजे समजा आता वडील आहेत, त्याच्या मुलाला त्याचं घर मिळालं पाहिजे, हे बिलकुल त्यामध्ये आपण करू. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. आणि हेही मी सांगतो अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये 13,000 उपकर प्राप्त इमारती आहेत आणि त्याचा अगदी अतिशय समयबद्ध नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे, यासाठी देखील एक आपण एक्झिट पॉलिसी तयार करतोय. आणि त्यामध्ये संपूर्ण सेस इमारती पुढील 10-12 वर्षामध्ये या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा कसा होईल यासाठी देखील आपण त्याचा अभ्यास सुरू केला. आणि यासाठी NY या कंपनीची आपण नियुक्ती देखील केली आहे. म्हणजे पूर्णपणे या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत, मग त्याला वेगवेगळे ते निकष लावून आपल्याला त्या नियमामध्ये बसून त्याचा पुनर्विकास करावा लागेल. म्हणून जयंतराव, पूर्ण मुंबई शहराचा हे रखडलेले प्रकल्प होतील, लोक त्यामध्ये जातील राहायला, अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे. चला आता